नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जग हे परिवर्तनशील आहे. काळ नेहमी पुढे जात असतो. कालपर्यंत 2025 होतं, आज 2026 उजाडलेलं आहे. या नव्या वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देण्यापूर्वी जगाच्या अर्थकारणाचा पॅटर्न आपल्याला समजून सांगणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. कालपर्यंत ज्या गोष्टींना महत्त्व नव्हतं, कालपर्यंत ज्या गोष्टी आपण भंगारात देत होतो, अशा अनेक गोष्टींना आज महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी तांब्याबद्दल बोलतोय. आजचा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे. आजचा काळ डेटा सेंटरचा काळ आहे. आजचा काळ ईव्हीचा आहे. आजचा काळ सोलार पॅनलचा आहे. आणि या सगळ्यासाठी भरभरून तांबं लागतं. गुगलने अलीकडेच वायझॅकमध्ये एक डेटा सेंटरच्या निर्मितीची घोषणा केली. या डेटा सेंटरसाठी 65,000 टन तांबं लागणार आहे. पण तांब्याची गरज येत्या काळामध्ये किती वाढणार आहे हे लक्षात घ्या. तांब्याची गरज वाढते, मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा तेवढा नाहीये आणि त्याच्यामुळे जगभरामध्ये तांब्याचे दर कडाडत आहेत. हिंदुस्तान झिंक ही सरकारी कंपनी आहे. 2025 मध्ये या कंपनीच्या शेअरचा किमान भाव होता 184 आणि आज या शेअरचा जो भाव झालेला आहे 522. याच्यावरून आपण लक्षात घ्या की तांब्याला येत्या काळामध्ये किती किंमत येणार आहे. भारताचा डेटा भारतामध्येच असायला हवा अशी केंद्र सरकारची भूमिका आहे, केंद्र सरकारचं धोरण आहे. त्यामुळे जगभरातल्या ज्या बड्या कंपन्या भारतामध्ये कार्यरत आहेत अशा सगळ्या कंपन्या भारतामध्ये डेटा सेंटरची निर्मिती करतायत. याच्यामध्ये गुगल आहे, याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट आहे, याच्यामध्ये अमेझॉन आहे. डेटा सेंटरसाठी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली जाते. ही गुंतवणूक अब्जावधीमध्ये आहे. डेटा सेंटरसाठी तुम्हाला 24 तास वीज लागते. डेटा सेंटरसाठी तुम्हाला 24 तास वातानुकूलन लागतं. आणि जर तुम्हाला विजेची गरज लागत असेल, 24 तास तुम्हाला वीज उपलब्ध व्हायला हवी असेल, तर तुम्हाला तांब्याची सुद्धा त्याच प्रमाणामध्ये गरज लागते. आणि त्यामुळे तांब्याचे दर जगभरामध्ये कडाडलेले दिसतात. एकेकाळी जे शब्द क्वचितच तुमच्या कानावर पडायचे असे शब्द वारंवार तुमच्या कानावर पडू लागलेले आहेत. याच्यामध्ये ईव्ही आहे, याच्यामध्ये डेटा सेंटर आहे, याच्यामध्ये सोलार पॅनल आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लीन एनर्जीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. या गोष्टींच्या निर्मितीवर जगभरातील अनेक देशांचा भर आहे. विकसित देशांमध्ये विजेची गरज प्रचंड वाढत चाललेली आहे आणि या विजेसाठी तुम्हाला तांब्याची गरज लागते. अलीकडे चीनने एक घोषणा केली की आपल्या पॉवर ग्रीडचं आम्ही पूर्णपणे अपग्रेडेशन करणार आहोत. आणि या अपग्रेडेशनसाठी, या आधुनिकीकरणासाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये तांबा लागेल याची आपण कल्पना करा. मुळातच चीनमध्ये तांब्याचा खप प्रचंड आहे. तांब्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. अशा परिस्थितीमध्ये हे अपग्रेडेशन तिथे होतंय. त्यामुळे तिथे तांब्याचा खप येत्या काळामध्ये किती वाढणार याची आपण कल्पना करू शकता. या देशामध्ये वाहन निर्मिती करणारी प्रत्येक बडी कंपनी ईव्हीच्या क्षेत्रामध्ये येते. याच्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आहे, याच्यामध्ये मारुती आहे, याच्यामध्ये टाटा मोटर आहे. सोलारच्या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक कंपन्या काम करताना दिसत आहेत आणि या कंपन्या आपली क्षमता वाढवताना दिसत आहेत. डेटा सेंटरच्या बाबत सुद्धा तेच म्हणावं लागेल. देशाची जी 7 प्रमुख शहरं आहेत, मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, या सगळ्या शहरांमध्ये डेटा सेंटरची जी क्षमता आहे ती 1263 मेगावॅट इतकी आहे. परंतु 2030 पर्यंत ही क्षमता साधारण 4,500 मेगावॅट पर्यंत जाणार आहे. म्हणजे आज असलेल्या क्षमतेच्या जवळजवळ तिप्पट क्षमता. जर तुम्हाला विजेची क्षमता तिप्पट करायची असेल, जर तुम्हाला डेटा सेंटरची क्षमता तिप्पट करायची असेल, तर स्वाभाविकपणे त्याच्यासाठी जे तांबं लागतं त्याचं प्रमाण सुद्धा तिपटीने वाढणार आहे. एखाद्या उद्योगाचा पसारा किती आहे हे समजून घेण्यासाठी या उद्योगाने सद्यस्थितीमध्ये किती जागा व्यापली आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. सध्या या 7 प्रमुख शहरामध्ये जे डेटा सेंटर आहेत त्या डेटा सेंटरने जवळजवळ 16 दशलक्ष चौरस फूट जागा व्यापलेली आहे. या जागेचा आकडा इतका मोठा आहे, त्याच्यावरून आपण समजू शकता की डेटा सेंटर हे प्रकरण भारतामध्ये कशा प्रकारे वाढत आहे, कशा प्रकारे फोफावत आहे आणि याच्यासाठी जागेची गरज किती वाढते, विजेची गरज किती वाढते आणि किती लोकांना याच्यामुळे रोजगाराची संधी मिळते. 3 क्षेत्रामध्ये तांबं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जात आहे. ईव्ही कार, त्याच्यानंतर सोलार पॅनल आणि डेटा सेंटर. 1 मेगावॅट क्षमतेचं डेटा सेंटर जर तुम्हाला उभारायचं असेल तर त्याच्यासाठी साधारण 25 टन तांबं लागतं. 1 गिगावॅट क्षमतेचं डेटा सेंटर जर तुम्हाला उभारायचं असेल तर त्याच्यासाठी 25,000 टन तांबं लागतं. 1 मेगावॅट क्षमतेचं सोलार पॅनल जर तुम्हाला निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 4 ते 5 टन तांबं लागतं. आणि जर तुम्हाला एक एसयूव्ही निर्माण करायची असेल, इलेक्ट्रिक एसयूव्ही, तर त्याच्यासाठी तुम्हाला साधारण 90 ते 120 किलो तांबं लागतं. या तिन्ही उद्योगांमध्ये किती मोठ्या प्रमाणात तांबं लागतं याची आपण कल्पना करू शकता. आणि ही जी गरज आहे ती वाढत जाणार आहे. कारण सोलार पॅनल असो, ईव्ही असो किंवा डेटा सेंटर असो, या तिन्ही क्षेत्रामध्ये चीनच्या तुलनेमध्ये आपण सध्या रांगतो आहोत. भारतामध्ये 2025 पर्यंत जी 2 चाकी आणि 4 चाकी इलेक्ट्रिक वाहनं वापरली जायची त्यांची जी संख्या आहे ती जवळपास 70 लाखाच्या आसपास आहे. परंतु हा आकडा 2030 पर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. 2030 पर्यंत आपल्या देशामध्ये 2 चाकी आणि 4 चाकी मिळून म्हणजे एकूणच जी इलेक्ट्रिक वाहनं वापरली जातात त्यांची जी संख्या आहे ती साधारण 28 दशलक्ष इतकी असेल. म्हणजे सध्या जेवढी आहे त्याच्या
4 पट. भारतामध्ये एकूणच तांब्याचा खप वाढतोय, तांब्याची मागणी वाढते, परंतु मागणीच्या तुलनेमध्ये जो पुरवठा आहे तो अत्यंत फुटकळ आहे. जगामध्ये तांब्याचं जे खनिज उत्खनन केलं जातं त्यापैकी फक्त 0.2% खनिज भारतामध्ये आढळतं. हिंदुस्तान कॉपर ही सरकारी कंपनी हे उत्खनन करत असते. आपल्याकडे पर्यावरणाचे नियम इतके कठोर आहेत की त्याचा परिणाम खाणींच्या उत्पादनावर होणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे आज सुद्धा आपण तांब्याच्या आयातीवर अवलंबून आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण ही आयात करत असतो. हिंदुस्तान कॉपरच्या मध्य प्रदेश, झारखंड आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये जवळजवळ 7 खाणी आहेत आणि या 7 खाणीतून एकूण जे उत्पादन दरवर्षी येतं ते साधारण 4 दशलक्ष मेट्रिक टन इतकं आहे. राजस्थानमध्ये खेत्री, मध्य प्रदेशमध्ये मलंज खंड आणि झारखंडमध्ये सुद्धा हिंदुस्तान कॉपरच्या 2-3 खाणी आहेत. हे जे उत्पादन आहे ते सध्या 4 लाख दशलक्ष मेट्रिक टन जरी असलं तरी 2030 पर्यंत ते तिपटीने वाढवण्याचा या कंपनीचा संकल्प आहे. परंतु 2030 मध्ये तांब्याची जेवढी मागणी निर्माण होईल त्याच्या तुलनेमध्ये हे प्रमाण सुद्धा अत्यंत फुटकळ असेल. आपल्या देशामध्ये एकूणच खाणींचं आणि खनिजाचं जे प्रमाण आहे ते खूप कमी आहे. त्यामुळे विदेशात काही खाणी शोधण्याचा, ताब्यात घेण्याचा या कंपन्या प्रयत्न करत आहेत. हिंदुस्तान कॉपरने NTPC, कोल इंडिया या ज्या बड्या सरकारी कंपन्या आहेत त्यांच्याशी संयुक्तपणे जगभरातल्या खाणी शोधायला सुरुवात केलेली आहे. काही खाणी ताब्यात घेण्याचे काम सुद्धा सुरू आहे. फक्त तांबं नाहीये, जो महत्वाचा धातू मिळेल तो ताब्यात घेण्याच्या दृष्टीने या कंपन्या काम करत आहेत. त्याच्यामध्ये रेअर अर्थ मिनरल तर आहेतच, त्याच्यामध्ये तांबा आहे, त्याच्यामध्ये प्लॅटिनम आहे, त्याच्यामध्ये चांदी आहे. जे मिळेल ते, जे देशाला आवश्यक आहे ते सगळं ताब्यात घेण्याचं काम या कंपन्या सध्या करताना दिसत आहेत. अर्थकारणामध्ये जेव्हा एखाद्या धातूला प्रचंड महत्व प्राप्त होतं तेव्हा त्या धातूची निर्मिती ज्या देशामध्ये होते किंवा त्या धातूचं खनिज ज्या देशामध्ये सापडतं त्या देशाला सुद्धा महत्व प्राप्त होत असतं. तांब्याचा वापर जगभरामध्ये वाढलेला आहे. या तांब्याचं सगळ्यात जास्त उत्खनन कोणत्या देशामध्ये होतं? तांब्याची सगळ्यात जास्त निर्मिती कोणत्या देशामध्ये होते? अत्यंत छोटा देश आहे, अत्यंत दुर्लक्षित देश आहे, परंतु जगाच्या पटलावर या देशाला प्रचंड महत्व आलेलं आहे. या देशाचं नाव चिली. या चिलीचे राष्ट्राध्यक्ष एप्रिल 2025 मध्ये भारतामध्ये आलेले. नाव गॅब्रियल बोरिक फॉन्ट. भारतामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आणि तांब्याच्या संदर्भात भारत सरकारशी त्यांनी अत्यंत महत्वाचे करार केले. तांब्याचं उत्पादन करणारी जगभरातील सगळ्यात मोठी कंपनी कोणती? कोडॅल्को ही कंपनी चिलीची आहे आणि या कंपनी बरोबर हिंदुस्तान कॉपर या कंपनीने करार केलेला आहे. जगभरामध्ये ज्या तांब्याच्या खाणी आहेत त्या तांब्याच्या खाणीतून चांदी नावाचा बाय प्रॉडक्ट काढला जातो. या 2 धातूंमध्ये घनिष्ठ संबंध आहे आणि या 2 धातूची जागतिक पटलावर जी परिस्थिती आहे ती सुद्धा साधारणपणे सारखीच आहे. या दोन्ही धातूंच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये तफावत निर्माण झालेली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा प्रकारची परिस्थिती आहे. जगभरातील खाणीमध्ये तांब्याचं जे उत्खनन आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यात दुष्काळात 13वा म्हणजे जगातल्या 3 प्रमुख खाणींना सध्या ग्रहण लागलेलं आहे. त्यातली एक खाण चिलीमध्ये आहे. ही जी खाण आहे ती कोडॅल्को कंपनीच्या मालकीची आहे. दुसरी खाण इंडोनेशियामध्ये, ही खाण सुद्धा सध्या बंद पडलेली आहे. तिसरी महत्वाची जी खाण आहे ती आफ्रिकेतली आहे. आफ्रिकेच्या कांगोमध्ये ही खाण आहे. पुराचं पाणी या खाणीमध्ये शिरल्यामुळे ही खाण सध्या बंद पडलेली आहे. विकसित देशांमध्ये विजेचा खप प्रचंड असतो. जे देश खूप वेगाने विकास करत असतात त्यांना सुद्धा विजेची प्रचंड आवश्यकता असते. तुमची जर विजेची आवश्यकता वाढली तर स्वाभाविकपणे तुम्हाला तांब्याची आवश्यकता लागणार. जेव्हा एखाद्या धातूची देशामध्ये कमतरता होते तेव्हा त्याचा समावेश क्रिटिकल मिनरलच्या यादीमध्ये करण्यात येतो. अमेरिकेमध्ये चांदीचा तुटवडा निर्माण झाला. अमेरिकेने चांदीचा समावेश क्रिटिकल मिनरलच्या यादीमध्ये करून टाकला. भारताने अजून तांब्याचा समावेश क्रिटिकल मिनरलच्या यादीमध्ये केलेला नाहीये, परंतु भारतात तांब्याची आवश्यकता इतकी वाढत चाललेली आहे की भविष्यामध्ये तांब्याचा समावेश जर क्रिटिकल मिनरलच्या यादीमध्ये झाला तर नवल वाढून घेण्याचं कारण नाहीये. दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची जी समस्या आहे ती अत्यंत उग्र झालेली आहे. या वायू प्रदूषणाबद्दल देशभरामध्ये चर्चा सुरू असते, परंतु मुंबई आणि पुण्याची जी परिस्थिती आहे ती काही फारशी वेगळी नाहीये. इथे सुद्धा तीच समस्या आहे. वायू प्रदूषण ही अशा प्रकारची समस्या निर्माण झालेली आहे की या शहरामध्ये जे लोक राहतात ते अक्षरशः घुसमटत असतात आणि या समस्येवर मात करण्यासाठी 2 स्तरांवर काम करण्याची गरज आहे. तुमचं प्रदूषण निर्माण करण्याचं काम कोण करतं? एक तर कंपन्या करतात किंवा वाहनं करतात. या दोन्ही ठिकाणी स्वच्छ ऊर्जेची आपल्याला गरज आहे. गुगलचं उदाहरण आहे. गुगलला डेटा सेंटरसाठी ऊर्जेची गरज होती. ही ऊर्जा स्वच्छ असावी म्हणून गुगलने अमेरिकेमध्ये इंटरसेक्ट पॉवर ही कंपनी ताब्यात घेतली आणि त्याच्यासाठी $4.75 अब्ज खर्च केले. भारतामध्ये स्वच्छ ऊर्जेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे कंपन्यांनी. ईव्ही क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम होण्याची गरज आहे की जेणेकरून या ईव्ही कार जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतील आणि वाहनांमुळे जे प्रदूषण होतं त्या प्रदूषणाला चाप बसेल. आणि जर तुम्हाला स्वच्छ ऊर्जा हवी आहे म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा,
जर तुम्हाला ईव्ही कार हवे आहेत तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात तांबा सुद्धा लागणार आणि या तांब्याच्या उत्पादनासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार, अन्यथा आयातीमुळे तुमच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा बोजा येण्याची शक्यता आहे. संजीव कुमार सिंह हे हिंदुस्थान कॉपरचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आहेत. CNBC वर अलीकडेच यांची एक मुलाखत झाली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी एकूणच तांब्याचं अर्थकारण समजून सांगण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये तांब्याचं किती उत्पादन आहे, आपण किती आयात करतो, जगभरामध्ये तांब्याची काय परिस्थिती आहे आणि तांब्याचा वापर किती किती ठिकाणी होतो, सगळ्या विषयावर ते सविस्तर बोलले. परंतु मुलाखतीच्या शेवटी त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. ते असं म्हणाले की येत्या काही वर्षामध्ये तांब्याला कोणताही पर्याय आमच्या समोर तरी दिसत नाहीये. याचा अर्थ तांब्याची जी मागणी आहे ती वाढत जाणार आहे आणि तांब्याला येत्या काळामध्ये खूप चांगला भाव येणार आहे. त्यामुळे आज जो तांब्याचा भाव आहे तो भाव भविष्यामध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे. तांब्याच्या ज्या खाणी सध्या अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये जे उत्पादन आहे ते घटत चाललेले आहे, काही खाणी बंद पडत चाललेले आहेत आणि गेल्या 10 वर्षामध्ये तांब्याची एकही नवी आणि मोठी खाण जगाच्या कोणत्याही देशामध्ये सापडलेली नाहीये आणि याचा परिणाम तांब्याच्या उत्पादनावर होताना दिसतोय. येत्या काळामध्ये जर तांब्याच्या काही मोठ्या खाणी जगाला सापडल्या नाहीत तर तांबा सुद्धा चांदीप्रमाणे जगाला रडवणार ही बाब निश्चित आहे. 2025 हे जे वर्ष आहे ते धातूंचं वर्ष होतं. या वर्षामध्ये सोनं, चांदी, तांब, प्लॅटिनियम हे सगळ्या धातूंना चांगले भाव आले. या धातूंशी संबंधित ज्या कंपन्या आहेत त्यांचे जे शेअर आहेत ते चांगलेच कडाडले. 2026 मध्ये सुद्धा हीच परिस्थिती कायम राहील. या सगळ्या धातूंना 2025 मध्ये सुद्धा चांगली चमक असेल आणि तांबा सुद्धा सोन्यासारखं चमकेल, चांदीसारखं चमकेल, अशा प्रकारचं चित्र दिसतंय. एक काळ असा होता की भारतातल्या घराघरामध्ये तांब्याची आणि पितळेची भांडी वापरली जायची. तांब्याची भांडी मुख्यत्वे करून पाण्यासाठी वापरली जायची. हंड्यांमध्ये, कळशांमध्ये पाणी भरून ठेवलं जायचं. पिण्यासाठी सुद्धा तांब्याचे गडू वापरले जायचे. देवघरामध्ये तांब्याची भांडी असायची. परंतु नंतरच्या काळामध्ये ही भांडी कमी कमी होत गेली, कारण ही भांडी स्वच्छ करणं हे खूप त्रासदायक काम, कारण ही जी भांडी आहे ती प्रचंड वजनदार असायची. त्यामुळे घरातल्या गृहिणींनी तांब्याला, पितळेला बाहेरचा रस्ता दाखवला. परंतु अर्थकारणाचं सुद्धा एक चक्र असतं. या चक्रामध्ये अनेक गोष्टींना काही वेळा महत्व नसतं, परंतु काळ बदलल्यानंतर या गोष्टींना महत्व येतं. एकेकाळी जी तांब्याची भांडी आपण भंगारात दिली तर तांब्याला आज प्रचंड भाव आलेला दिसतोय. भविष्यामध्ये जसं तिजोरीमध्ये आपण सोनं आणि चांदी ठेवतो, कदाचित तसं तुम्हाला तांबा सुद्धा ठेवावं लागेल, असं आज तरी चित्र दिसतंय. न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना इंग्रजी नववर्ष 2026 सुखाचं, समाधानाचं आणि ऐश्वर्याचं जावो या शुभकामनांसह या व्हिडिओमध्ये थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका, बिज डंका आणि सोबत हिंदी न्यूज डंका. नमस्कार, धन्यवाद.